वाटलंच मला शोभे तुझा विश्वास बसणार नाही, पण आणखीन एक पुरावा आहे ना आमच्याकडे. हा बघ. माझ्या बटव्याला हात लावू नका, काय नाही त्यात. मी सांगते ना हिच्याकडे काय काय ते. या बटव्यामध्ये ना चेटूक करणाऱ्या वस्तू आहेत की नाही बघा बघा. आणि रे बघ शोभे, बरोबर कळेल तुला. हा सगळं दिसेल बघ आता. बस झालं, खूप झाला माझा अपमान. ताई तुम्ही होता ना म्हणून इतके दिवस मी ऐकून घेतलं, पण आता नाही. शांताला नाही कधी विचारलं, मला का विचारलं? तिथे माझा कोणी विश्वास ठेवत नाही ना तिथे मी काम करणार नाही. मी जाते. थांब, तुझी झडती घेतली ना या सगळ्यांनी, आता मी शांताची झडती घेतली. गप्पा बस. मम्मा माझी का मी काय? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे पण दाखव. द्या कर, नाही त्याला डर कशाला. द्या बघूया ना आता. बघा तू पण बघा. बघ बघ बघा काय पण नाही मी. माझं नाही आहे. तुझं नाहीये पण तुझ्या पिशवीत ना कसं आलं? मला काय माहित, पण हे माझं नाहीये. मी सांगते ना कसं आलं. भानूला या चाळीतनं हकलून देण्याचा तुझा प्लॅन होता. हो म्हणजे ते नाही हे. हो आई बघतेस ना, स्वतःच्या डोळ्याने बघ. तिच्यावर आळ घेत होतीस ना. बघ चोर तुझ्या समोर आहे. मावशी मी नाही केलं, तुम्हाला माहिती नाही. माझं नाही आहे, मला माहित नाही. तुम्हाला पण फसवलं. हा चल बाहेर निघ, नाही तर पोलिसांच्या ताब्यात देऊ तुला. हे घे भर सामान. बरं घाण माझ्या घरात नको. उचल उचल सगळं. बापरे मला माहित नाही होय कसं झालं. उचल. अंजय पकड तिला, चाळीच्या बाहेर काढूया. अरे पण मी काय केलं नाही. ऐका तरी तुम्ही. हे बघा माझं मी काही केलं नाहीये. पुरावा असो अगर नसो, मला पक्क माहितीये हा सगळा जादूटोणा ना तूच करतेस. कधी ना कधी हे सगळ्यांना कळेल. हा हो मावशी, मी आज केली जादू, पण तुम्ही सिद्ध कसं करणार? न भेटता चालला होतास ना? अहो तुम्ही इतक्या बिझी असता, म्हटलं आता तुम्हाला डिस्टर्ब कसं करायचं. कामं करावी लागतात. शांताला तुम्हीच चाळीच्या बाहेर काढलत ना. हो, मी चेटकीण हे तिला प्रूफ करायचं होतं, मग स्वतःला वाचवण्यासाठी करावंच लागलं. अहो पण आता शांताकडे काम नाही ना, तिचं कसं होणार. बघितलं तिच्या अकाउंट मध्ये किती पैसे आहेत ते? हो एवढे पैसे. ही सफाई नाही, हात सफाई करायची. उलट मी सगळ्यांना वाचवलंय. अहो पण
काही झालं तरी तिला शिक्षा देण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? बर, मी निघू आता. मी सोडते ना. नको नको, तुम्ही नका सोडू, मी जातो. काय चल, बरं आहे ना, मी निघतो. लॉटरीचं तिकीट मी काही नाही केलं. मग माझ्या खिशात कसं आलं? आता तुझ्या खिशातून काढलाय ना, तुलाच माहिती. हा, शोभाला फार हौस होती लॉटरीचं तिकीट घ्यायची, पण आजवर कधी सवडच झाली नाही. मग तिनेच ठेवलं असेल. असेल. अहो पण 28 तारीख आहे, आज संध्याकाळी बघायला पाहिजे ड्रॉ. ठीक आहे, येऊ मी. मी निघतो. काय झालं? ते काय नाही, अहो जरा वजन वाढल्यासारखं वाटतंय. ती पॅन्ट टाईट झाली इकडे. थांब, मी कमी करते. नको नको नको, अहो तुमच्या जादूमुळेच वजन वाढत आहे. तुम्ही अर्ध्या गोष्टी जादूनीच करता, मला काही करायलाच देत नाही, त्यामुळे वजन वाढतंय माझं. भानू, ए भानू, अरे, काय हो? हो, तुम्ही गेला नाही अजून? उशीर होतो, निघा ना. नाही जातो, निघालो. हा काय चिकच मारत. जातोय जातोय. ए बाई, जा ना लवकर, कामं आटप. कशाला चाळीतली कामं डोक्यावर घेतलीस? जा आधी आपल्या घरातलं काम कर. भानू, आज आमच्या घरचं काम आधी करून देशील? ए, माझ्या घरचं काम झाल्याशिवाय कुठेही पाठवणार नाही तिला. शोभाताई, अहो नवरात्रीचे उपवास आहेत ना, अंगात अजिबात त्राण नाही येतो. आणि त्यातून आज 7वा उपवास. खूप थकायला झाले. प्लीज. बरं बरं, ठीक आहे. माझं झालं की पाठवते. जा. हा चालेल. भानू, लवकर ये. हा वय काय हे नवरात्रीचे उपवास म्हणजे? गावची आहेस ना, तुला उपवास माहित नाही? ते आमच्या घरी कोणी करत नाही ना, म्हणून ठाव नाही मला. अगं, नवरात्रीत ना देवीचे 9 दिवस उपवास करतात. म्हणजे खातपीत नाही, जेवण नाही जेवायचं. उपवासाचे पदार्थ, फळं, कुणी कुणी तर निर्जळी पण करतात. बापरे, मला तर नसतं झेपलं. पण मग उपवास करू होतं काय? काय होतं म्हणजे? देव प्रसन्न होतो आणि आपली सगळी इच्छा पूर्ण करतो. देवाचं उपवासाने प्रसन्न होतं. म्हणजे उपवास करायचा, देवाची प्रार्थना करायची, मग देव प्रसन्न होतो. आणि मग तुला कशाला नको ते प्रश्न? जा ना, काम आटप. म्हणजे ड्रेस पर्यंत ठीक होतं, आता पॅन्ट घालायला लागली, ती पण आमच्या यांची. अहो, ही पॅन्ट मी नाही घालणार आहे, माझे मामा घालणार आहे. पण तुझे मामा आमच्या यांची पॅन्ट का घालणार आहेत? त्यांच्याकडे पॅन्ट नाही? नाही वहिनी, ही त्यांचीच पॅन्ट आहे. हा, ते सकाळी आलते, पावसात भिजले म्हणून ते वाळत घातली. आता ते कामावर गेले. सॉरी, म्हणजे सेम टू सेम आमच्या यांच्यासारखी पॅन्ट आहे. मला तर जशीच पॅन्ट घालून ऑफिसला गेले. भानू, आज नाश्ता. तुला सांगितलंय ना, आधी ती माझ्या घरचं काम करणार, मग आईच्या घरी जाणार, मग लताच्या, आणि मग तुझ्याकडे येणार. वहिनी, मी तिला कामासाठी विचारतच नाहीये. ती माझ्या घरी काम केव्हाच करून गेली. हा, आज ते पोहे केले होते तिने, फरमास केले होते, एकदम फरमास भारी. अंजेकडे कधी गेलीस? पहाटे गेलेले, तुम्ही झोपला होता तेव्हा. हा, बरं बरं बरं, चल आता काम करून घे, मग आईकडे जायचंय, मग लताकडे. गोंधळ घालून ठेवलेस नुसता. चल लवकर. ते शांताला तर पळवून लावलं, पण शांताची सगळी कामं माझ्या गळ्यातून पडली. करणारे देव. भानू, आले.
भानू, ए भानू, वहिनी तुमच्या घरची कामं झाली ना की भानूला माझ्या घरी पाठवा, बाकीच्यांकडे जाईल ती नंतर. तुम्ही कुठे मध्ये घुसताय? बघा तिला मी कामाचा ठेवलंय आणि त्यानंतर बाकीच्यांचा नंबर, आधी माझा नंबर आहे. ए अंजे, मी तिला चाळीत आणलंय, कळलं ना? तुम्ही सगळ्याजणी नाही नाहीच म्हणत होतात. हे बघ, माझ्या घरी ती काम करेल, मग आईच्या घरी करेल, मग तुमचं तुम्ही बघा. हा, काय हो, आपण काय फुकट काम करून नाही घेणार आहोत, पैसे देणार आहोत तिथे. तुला एकदा सांगितलं ना, माझ्या घरचं काम झाल्याशिवाय येणार नाही ती. अगं बायानो, भांडू नका. एक टाइम टेबल करा बघू, म्हणजे त्यानुसार भानू सगळ्यांच्या घरी जाईल. काय बरोबर ना? हा, मला मान्य आहे. हा, मलाही चालेल. मला पण मान्य आहे, पण माझ्या घरी ती आधी काम करेल बस. आजी हे बरोबर नाही. ह्या अशा कशा करतायत? अरे पण आपण जिच्यासाठी एवढं बोलतोय ती आहे कुठे? हो खरंच भानू तर नाही इथे. ती बघा ती आली. आली. भानू, भानू ऐक ना, तू जर माझ्या घरी येऊन लवकर काम करशील ना तर माझ्याकडून तुला चहा. माझ्याकडून तुला चहा आणि नाश्ता पण. हा, भानू आता तुझं तूच ठरव कुणाच्या घरी आधी जायचं ते. विचार काय करायचा, ती माझ्याकडेच काम करणार. असं कसं? आमच्या पण घरी यायला हवं ना. वहिनी अति होत आहे. मध्ये मध्ये अंजे बोलू नको, गप्पा बस. तुम्ही थांबा. माझ्या नाही, घरी माधुरी, थांब. थांब. नाही, माझ्याकडे यायला आधी. नाहीये. लता, तू गप्पा बस. नाही, नाही, असं कसं नाही? अहो थांबा जरा. माझं सकाळचं काम करून झालंय, आता मी संध्याकाळी येते. हा ठीक आहे. ताई, मी मस्त वांगी आणलेत. वा, मस्त चमचमीत भरलेली वांगी कर. नाहीतरी नवऱ्यातात ना वांग्यावरच समाधान मानावं लागणार. वय करते. भानू जरा जास्तीची कर. वय भानू, आपल्या पुरतीच कर. हा, वय. चल चल वर ये. हा. कामाटप आली मोठी का बस. भरली वांगी ती कशी करतात? आता झाली की पंचायत. मावशी बघताय ना, हे चाईतले सगळे, हे सगळे त्या भानूच्या ताटाखालचं मांजर झाले. तेच ना, सगळ्या चाळीतल्या लोकांवरती ना तिने जादू टोणा करून ठेवलाय ना, म्हणून तर. माझ्या लेकीचे का हाल चालले दिसते ना तुला? शांती, आपलं चुकलं. काय? हा, आपण ना गरम गरम खायला गेलो ग, जी भाजली ना त्यामुळे. अरे आपण काय सकाळपासून खाल्लेलंच नाही, जीभ कशी वाचणार? देऊ का एक? लगेच खायचं कसं सुचतं तुला? मी काय म्हटलं, आपण सगळे पुरावे गोळा करायला पाहिजे होते आणि मग शोभा समोर जायला पाहिजे होतं. हे चुकलं ग. चांगलं प्लॅनिंग करायला पाहिजे. हा, नीट प्लॅनिंग करून जाऊया. मी अशा अचानक येत जाऊ नका हो. तुला अजून सवय नाही झाली? अरे सवय झाली, पण अचानक असं मोहन ऐकलं की घाबरायला होतो. बरं मला सांग, जेवलास का? 2 कुठे वाजलेत अजून? काय म्हात्रे, काय झालं? काय? आम्ही कुठे म्हणालो 2 वाजले म्हणून? मी कुठे म्हणालो? म्हणालो मी, पण काय, हो खरं तर नाही वाजले 2. ऐक ना, काय? मला सांग, भरलेली वांगी कशी करतात? भरलेली वांगी आता? आज म्हात्रेंना खूपच भूक लागलेली दिसते. आज तर काही नाश्ता नाही केला वाटतं म्हात्रेंनी, की बायकोने दिला नाही हो? सांग ना. ते कसं सांगणार? सांग ना. अरे मोठ्याने बोल ना. घरी आल्यावर सांगतो. नाही, आत्ता सांग. अहो इथे कसं सांगणार? विजया मॅडम. विजया मॅडम, ते भरली वांगी कशी करायची सांगा ना. तुमच्या डब्यात एकदा भरलेल्या वांग्याची भाजी खाल्ली होती, कशी करायची सांगा ना. अरे बापरे, अजून तुला आठवतंय? हो आठवते ना. तुम्ही कशी करायची सांगितलीत ना, ते मी शोभाला सांगेन, म्हणजे शोभा घरी गेल्यावर करेल. बरोबर, अगदी सोपी आहे रे. वांगी त्यांना चीज द्यायची, लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, मसाला सगळं एकत्र करायचं आणि वांग्यात भरायचं आणि तेलावर वाफायला ठेवायचं की झाली भाजी. झाली. हा, सोपी आहे, एकदम सोपी. बहुतेक शोभाला येईल करता, मी सांगेन तिला. हा, हो येईन ना. थँक्यू थँक्यू.
तुम्ही माझ्या हातून काही भलतच नाही ना करवलं? नाही, मग ठीक आहे, मी जाते, तुझ्यासाठी भाजी घेऊन येते. चालेल. आणि लॉटरीचं तिकीट सांभाळून ठेवलंयस ना? आहे ना, हे काय? लॉटरी लागली साहेब तुम्हाला 1,500 रुपयांची. 1,500 रुपये लॉटरी लागली? कमाल दी. अरे बापरे, काय करणार काय या पैशांचं? ओ ते बघतो नंतर. आधी काय आहे, 500च्या 3 नोटा एकत्र हातात पहिल्यांदा आल्या, जरा बघतो नीट. ठरवा हा, नाही तर खर्च होऊन जातील पैसे. नाही नाही नाही, ठरवणार ना. शोभा 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 शोभा, काय झालं? आग लागली का कुठे? काय झालं? शोभा, मला लॉटरी लागली. काय लॉटरी 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 लागली. लॉटरी लागली. तू काढलंस तिकीट? ए, फसवू नको शोभा, मला माहितीये तू तिकीट काढून माझ्या खिशात ठेवलं होतं. लागलं तिकीट ते. हा, मीच काढलं, मीच. हा हा, लॉटरी लागली. लॉटरी लागली. कितीची लागली? 1 लाख, 2 लाख, 3 लाख? 1,500. काय? फक्त 1,500? बरं दे. घे घे. पैसे खर्च पण केलेस? पैसे खर्च केले. हो, हे बघ. अय्या, मोहन्या, ही तीच साडी ना? तीच साडी तुला आवडली होती ना? तीच ती साडी. आणि आईसाठी छत्री पण आणली आहे. वा 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 मोहन्या, मस्त रे. आणि भानू, हे तुमच्या, ठीक आहे. माझ्यासाठी हा. बघू कानातले. अय्या, मस्त आहेत कानातले. मस्त दिसतील रे साडीवर. शी, तुटले ते. काय काचाकडीचे आणले, तुटलेच सगळे ते. चल. छान दिसतंय. हो ना, छान दिसते ना? छान छान आहे, खूप छान दिसतंय. आईला दाखवून येते साडी. दाखवून ये. आणि छत्री पण देते. छत्री घेऊन खुश होईल हो, एकदम. खुश होईल. जावयाने आणली. आले हा? उघडू नको, पाऊस आला नाही आता. नाही रे. आई दाखव आईला पण. आई पण खुश होईल छत्री बघून. मला काय काय? तुम्ही स्वतःसाठी काय नाही आणलं? नाही, मला कशाला काय पाहिजे? तुम्ही खुश, मी खुश. मोहन दादा, काय काय ग? मोहन दादा, काय काम होतं? नाही ते आपलं ना, नाही हा, आता मला काही बी काम करणार नाही. आताच कामावर आले. मी ते काम सांगायला नाही आले, सहज आले अशी. काय झालं? ही पॅन्ट एकदम सेम आहे. कुठली पॅन्ट ग? ही हा? तुम्हाला ही टाईट होते का? हो, भयंकर टाईट होते. मला काही कळतच नाहीये कमरेला कसं काय. अगं बाई, ह्याच्यात लॉटरीचं तिकीट सापडलं का? हो, लॉटरीचं तिकीट होतं याच्यात. काय झालं? तुम्ही माझ्या मामाची पॅन्ट घातलीये. कुणाची? माझ्या मामांची. जे मामांची? हा. मग मामा आत्ता कुठे आहेत? मामा गेले कामावर. तसेच नाही हो, हा. त्यांनी तुमची पॅन्ट घातलीये. हा. अहो, त्यांचा फोन आलता, त्यांना ती पॅन्ट पार ढगली होती. हा. अहो, त्यांच्यासाठी तुमची पॅन्ट एक्सचेंज झालीये. हा. अहो, तुम्ही एकाच दोरीवर वाळत होती ना ती, तर तुम्ही चुकूनही घालून गेलाय. म्हणजे ही पॅन्ट तुझ्या मामांची आहे? हो. आणि खिशातलं लॉटरीचं तिकीटही त्यांचंच आहे? हो. का? लॉटरी लागली का?